लग्नकार्य उरकून परतलेल्या वऱ्हाडींच्या वाहनाचा भीषण अपघात, 4 जागीच ठार, 12 जखमी. संदेशभूमी धुळे ते भीम जन्मभूमी मध्य प्रदेश, अस्थिकलश संदेश रथयात्रा उत्साहात रवाना. पाकिस्तानचे प्रॉडक्ट विकणाऱ्या दुकानांवर LCBचे छापे, 2 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल. आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी, नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार, पालकमंत्री रावल. साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्न कार्य पूर्ण करून आपल्या घरी जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 12 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारच्या सुमारास MH18W6226 या क्रमांकाचे क्रुझर वाहन वऱ्हाडींना घेऊन शिरडाणे येथून तामसवाडीच्या दिशेने निघाले होते. तामसवाडीला लग्नकार्य आवरून सर्व वऱ्हाडी घराकडे निघाले असता त्यांच्या वाहनाला अक्कलपाडाजवळ महामार्गावर हा भीषण अपघात झाला. समोरून हेलकावे खात येणाऱ्या एका वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रुझर गाडी उलटली. यात 3 जण जागीच ठार तर 1 जण उपचारादरम्यान दगावल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात 12हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर 108 रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी पोहोचली. शिवाय सिव्हिल सर्जन डॉक्टर रवींद्र सोनवणे हे देखील मदत कार्यासाठी धावून आले. त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, प्राध्यापक अरविंद जाधव यांनी देखील घटनास्थळी तात्काळ भेट देऊन मदत कार्याला हातभार लावला. जखमींना उपचारार्थ साक्री रुग्णालय तसेच धुळे येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेमुळे तामसवाडी आणि शिरडाणे गावात शोककळा पसरली आहे. दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून अपघाताची नोंद घेतली जात होती. आज आपल्या धुळे तालुक्यातील शिरडाणे गावामध्ये वऱ्हाड लग्नाच्या निमित्ताने साक्री तालुक्यामध्ये गेले असताना रस्त्यामध्ये दुर्दैवी अपघात त्यांचा झाला. माझी या अपघाताच्या निमित्ताने मला माहिती मिळतात आम्ही इथं धुळे सिव्हिलमध्ये आम्ही भेट दिली. तिथे पेशंटची विचारपूस केली, बाकीच्या लोकांना ॲडमिट केलं. काही लोक साक्रीला त्यांना घेऊन गेले असल्यामुळे साक्रीच्या उपजिल्हा रुग्णालयातनं आपल्या धुळे सिव्हिलला पेशंट तिथं रवाना होत आहेत. त्याच्यामध्ये 2 लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत. बाकीचे लोक गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार धुळे सिव्हिलचे आमचे सर्व डॉक्टर बांधव घेत आहेत. काही लोक प्रायव्हेट ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे. त्या अनुषंगाने मी माझ्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील ग्रामस्थांना नम्र विनंती करतो की आता लग्न सराईचा मोठ्या प्रमाणामध्ये ओघ चालू होईल आणि या लग्न सराईमध्ये मोठ्या प्रमाणात वऱ्हाड इकडच्या तिकडे नेलं जातं. या ठिकाणी लग्न सराईमध्ये वऱ्हाड नेत असताना ज्या काही गाड्या आपण भाड्याने करतो त्या भाडेकरू आमच्या ड्रायव्हरांना पण विनंती आहे आणि ज्यांच्या घरी कार्य आहेत, शुभ कार्य असतील, दुःखद प्रसंग असतील, भाड्याच्या गाड्या करत असताना आपण आग्रहाने या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. कारण की एका ड्रायव्हरच्या हातामध्ये हजारो लोकांचे कुटुंब, हजारो लोकांचा परिवार त्यांच्या हातामध्ये असतो आणि ते जीवाची पर्वा त्यांनी ती ठेवली पाहिजे आणि काळजी घेऊन आपला हा प्रवास सुखकर केला पाहिजे. ही विनंती मी या निमित्ताने करतो. शेवटी हा प्रसंग दुर्दैवी असतो. कोणाच्या मनात असं नसतं की असं घडायला पाहिजे, पण दुर्दैवाने का होईना पण आपल्याला जास्तीत जास्त असे प्रसंग कसे टाळता येतील याच्यासाठीचा प्रयत्न आपण जागरूक राहून आपल्या नागरिकांनी करायला पाहिजे. या निमित्ताने मी विनंती करतो आपण येणाऱ्या काळामध्ये अशी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने संदेशभूमी धुळे ते भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश अस्थिकलश संदेश रथयात्रा उत्साहात रवाना झाली. या रथयात्रेच्या मार्गावर विविध गावांमध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून विविध कार्यक्रम देखील संपन्न होत आहेत. या रथयात्रेचे 2 टप्पे यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. तिसरा टप्पा 3, 4, 5 मे 2026 संदेशभूमी ते भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश
चौथा टप्पा दीक्षाभूमी नागपूर तसेच 1 जानेवारी 2027 रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे अभिवादन असा आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन जनतेसाठी खुलं करण्यात आलं आहे. संदेश भूमी प्रवर्तक आनंद सैंदाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर विजय कांबळे, बनते आनंद थेरो, बनते आनंद मैत्री, बनते शीलानंद, डॉक्टर गौतम शिलवंत यांच्या हस्ते धम्मध्वज दाखवून रथयात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. आनंद सैंदाने, जी.के. गवळे, देवीदास जगताप, बी.टी. अहिरे, महेंद्र महाले, मधुकर निकुंबे, पोलीस निरीक्षक नवगिरे, बाळासाहेब अहिरे, सागर साळुंके, अशोक अहिरे, संजय चव्हाण, राहुल वाघ, दिलीप मोहिते, शिवाजी पिंपळे, किशोर शेजवळ, हर्षबोध मोरे, प्राध्यापक नरेंद्र गव्हाणे, कैलास बापू बाविस्कर आदी बौद्ध धम्म अनुयायी यावेळी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरासह जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित वस्तू विकल्या जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी अशा वस्तू विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले. या आदेशाचं पालन करीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी 2 पथके तयार केली. धुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील भागातील जय शंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स या दुकानावर काल LCBने छापा टाकला. या छाप्यात 18,463 रुपये किमतीचे गोरी ब्युटी क्रीम, 2400 रुपये किमतीचे गोरी व्हाईटनिंग सोप, 9,200 रुपये किमतीचे चांदणी व्हाईटनिंग क्रीम असा 30,063 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. ही सर्व सौंदर्य प्रसाधने पाकिस्तान निर्मित असून त्यांच्या पॅकिंगवर मेड इन पाकिस्तान असं लिहिलं आहे. श्री साई ट्रेडर्स हे दुकान कैलास देवानंद नानकानी वय 50 राहणार विद्या अपार्टमेंट अरुणकुमार वैद्यनगर साक्री रोड धुळे यांचे आहे. तसेच LCBच्या दुसऱ्या पथकाने नॅशनल हायस्कूलच्या मागील सार्वजनिक मार्केटमधील बिग बाजार येथे छापा टाकून 13,950 रुपये किमतीची गोरी ब्युटी क्रीम, 2,600 रुपये किमतीचे साबण, 3,600 रुपये किमतीची मोठी डबी असलेली ब्युटी क्रीम, 4,491 रुपये किमतीची ब्युटी क्रीम, 1,720 रुपये किमतीची डबल व्हाईट विटॅमिन सीची डबी असलेले प्रॉडक्ट, 1,250 रुपये किमतीचे फेस फ्रेश गोल्डच्या मोठ्या डब्या, 800 रुपये किमतीच्या याच कंपनीच्या छोट्या डब्या, 1,200 रुपये किमतीचे फैजा ब्युटी क्रीम, 1,800 रुपये किमतीची गोल्डन पर्ल ब्युटी असा 31,411 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व प्रॉडक्ट पाकिस्तानच्या आहेत. या दुकानाचा मालक फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी वय 32 राहणार सार्वजनिक मार्केटजवळ पाकिजा कलेक्शन शेजारी धुळे हा आहे. या दोघा दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत बिल अथवा पावत्या मिळाल्या नाहीत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात LCB PI श्रीराम पवार, API नामदेव सहारे, PSI चेतन मुंडे, अमित माळी, पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, संदीप पाटील, पवन गवळी, राहुल सानप, संतोष हिरे, चेतन बोरसे, देवेंद्र ठाकूर, आरिफ पठाण, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली. दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले. त्या LCBचे 2 पथक तयार केले. दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले. त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी. दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे
त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं. पालकमंत्री रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील टेंबलाय, मेथी व धुळे तालुक्यातील लामकानी इत्यादी गावांना भेटी देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात आमदार राघवेंद्र पाटील, दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदिया, योगेश सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश नेतनराव, मंडळ कृषी अधिकारी BK बोरसे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री रावल म्हणाले की जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी पावसामुळे विविध पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पंचनामे पारदर्शक व अचूक पद्धतीने करण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे तसेच शेतीमालाचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांना धीर देताना म्हटलं की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असं सांगितलं. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. पालकमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी काही शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानीबाबत समस्या मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री रावल यांनी दिल्या. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.